नमस्कार, मी श्वेता. ॲग्रोवन या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतीपूरक व्यवसायाचा किंवा शेतीचा कुठलाही अनुभव नसताना लातूर जिल्ह्यातील नांदगाव इथल्या शेख मोहसिन यांनी शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय. 2008 साली त्यांनी उस्मानाबादी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे 300 शेळ्या आहेत. शेळींच्या विक्रीतून त्यांनी वर्षाकाठी 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. आज आपण शेख मोहसिन यांचा शेळी पालनाचा व्यवसाय पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊया. लातूर इथल्या शेख मोहसिन यांचं अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये शिक्षण पूर्ण झालंय. त्यांच्या वडिलांचा गुत्तेदारीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मित्रांकडून त्यांना शेळी पालन व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी 2003 साली मित्रासोबत लहान प्रमाणात शेळी पालनाचा व्यवसाय केला. त्यातून चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी 2008 साली मोठ्या प्रमाणात बंदिस्त शेळी पालनाचा निर्णय घेतला. त्यासाठी 6 लाख रुपयांची गुंतवणूक केली. लातूर जिल्ह्यातील नांदगाव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बैराग इथं शेळी पालनासाठी शेड उभारलं. माझे मित्र या शेळी पालनामध्ये अगोदरच होते. मग त्यांच्याकडून मला हा प्रेरणा भेटली की शेळी पालनाचा व्यवसाय खूप चांगला आहे. मग मी पण अगोदर 2003 साली 2 शेळ्या घेऊन त्यांच्यासोबत सोडले आणि त्यांची जे रिझल्ट होतं ते बघितलं तर अतिशय चांगले रिझल्ट होते त्याचे. मग मी हा विचार केला की त्याच्यानंतर आपण सुद्धा हा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे हा व्यवसाय. आणि त्याच्यासाठी मी उस्मानाबादी शेळी ही निवडली त्यांच्यासोबत. आणि 2008 साली जवळपास हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवला. त्यासाठी मी नांदगाव आणि वैराग हे 2 तालुके निवड केले. व नांदगाव हा लातूरमध्ये आहे आणि वैराग हा सोलापूर जिल्ह्यात येतो. सध्या वैरागमध्ये जवळपास 250 शेळ्या आहेत आणि लातूरच्या नांदगाव फार्ममध्ये जवळपास 50 शेळ्या आहेत. अशी भारतात शेळ्यांच्या 27 जाती आहेत. मात्र उस्मानाबादी शेळ्यांना मोठी मागणी असल्यानं त्यांनी शेळी पालनासाठी उस्मानाबादी शेळींची निवड केली. तसंच उस्मानाबादी शेळींची रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. मोहसिन यांच्याकडे सध्या नांदगाव इथल्या फॉर्ममध्ये 50 शेळ्या आहेत, तर बैराग इथल्या फॉर्ममध्ये 250 शेळ्या आहेत. या शेळ्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीच्या शेडची उभारणी करण्यात आली आहे. हे जे शेड केलेलं आहे त्याला उंचीवर केलेलं आहे. जवळपास 3.5 फुटाची खालून उंच केलेलं आहे अँगल लावून. आणि त्याला एक पंचिंग चेनच्या जाळीनं असं त्याची फ्लोरिंग तयार केलेली आहे. आणि वरच्या साईडला एक व्हेंटिलेशनसाठी एक छत्री सोडलेली आहे. म्हणजे शेडची पूर्ण जी उंची आहे ती जवळपास 9 फूट आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये 3.5 फूट खालून जे पाया आहे आणि वरचं जे 5.5 फूट आहे ते वरच्या साईडला म्हणजे शेळ्या वगैरे मध्ये जाण्यासाठी ते सोडलेलं आहे. म्हणजे माणूस वगैरे वरी जाऊन वैरण वगैरे त्यांना दिला जातो. शेळ्यांची चांगली वाढ व्हावी यासाठी खाद्य उत्तम दर्जाचं असावं लागतं. मोठ्या शेळ्यांना दररोज 2 किलो हिरवा चारा, अर्धा किलो वाळलेला चारा देण्यात येतो. तसंच 200 ग्रॅम पशुखाद्यही देण्यात येतं. त्याबरोबरच शेळ्यांच्या पिल्लांना भरडलेला मका, शेंगदाण्याची पेंड दिली जाते. त्यामुळे पिलांची वाढ चांगली होते. शेळ्या रोगांना बळी पडू नये यासाठी वेळोवेळी लसीकरणही करण्यात येतं. हिरव्या चारामध्ये त्यांना जे आहे गजरा गवत हे दिला जातो. आणि त्याच्यानंतर दुसरा हिरवा चारा म्हणजे मका आहे हिरवा. आणि तिसरा म्हणजे मेथी घास. या तिन्हीचं मिक्सचर करून जवळपास 2 किलो मोठ्या शेळीला या प्रमाणात दिला जातो. त्याच्यानंतर मग जे आहे वाळलेला चारा जवळपास अर्धा किलो एका शेळीप्रमाणे दिला जातो. आणि जे खाद्यामध्ये जे आहे भरडलेला मका, हरभऱ्याची चंदी, तुरीची गुळी, शेंगदाण्याची पेंड, सरकी पेंड हे खाद्यामध्ये त्यांना दिला जातो. सर्वप्रथम जे सकाळी जे आहे त्यांना हिरवा चारा दिला जातो, ज्यामुळे जे आहे त्यांची पचन प्रक्रिया जी आहे ते व्यवस्थित राहते. पशुखाद्याचं व्यवस्थापन, वेळोवेळी लसीकरण केल्यानं मोहसिन यांच्याकडील शेळ्यांना मोठी मागणी आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू इथले व्यापारी जागेवर येऊन शेळ्यांची खरेदी करतात. सरासरी 5,000 रुपयांचा दर मिळतो. शेळी विक्रीतून वर्षाकाठी 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. 11 लाख रुपयांचा खर्च वगळता मोहसिन यांना शेळी पालनातून वर्षाकाठी 9 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांनाही मोहसिन यांच्याप्रमाणे शेळी पालन करून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळवता येणं शक्य होणार आहे.
दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.